सध्या राज्यातलं सगळ्यात जास्त चर्चेतलं डिपार्टमेंट कोणतं तर FDA। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि याच डिपार्टमेंटच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील अत्यंत चर्चेत असलेली जोडी ठरली आहे। मुंढे यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आणि गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रात कारवायांचा धडाका सुरू झाला। अवैध गुटखा, बोगस औषधे, बनावट दूध, हॉटेलातील खाद्यपदार्थ, खवा, पेढे आणि खाद्यतेलाच्या भेसळ विरुद्ध धडक मोहीम सुरू झाली। भल्या भल्यांना दणके बसायला सुरुवात झाली। आता याच डिपार्टमेंटने 3 जुलैला एक महत्त्वाचा आदेश दिला। दुधामध्ये पाणी किंवा अन्य कोणतेही पदार्थ मिसळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 45 जणांवर दूध भेसळीचे गुन्हे दाखल झालेत। आता या सर्वांवर फौजदारी कारवाई होते का हे पाहावे लागेल। नगर जिल्ह्यात आतापर्यंत पारनेर, वाळकी, काष्टी, जामखेड, राहुरी, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर येथील दूध भेसळीवर कारवाई झाली। ही व्याप्ती रोज वाढते। 2 दिवसांपूर्वी मंचर दूध भेसळ प्रकरणात राहुरीचे 3 व वाळकीच्या 1 जणावर फौजदारी गुन्हा दाखल झाला। बोगसगिरी करणारी ही साखळी तपासात हनुमानाच्या शेपटीसारखी वाढतच जाणार आहे। या सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशीच नगरकरांची अपेक्षा आहे। नेमका काय आहे बनावट दुधाचा हा काळा धंदा हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। राज्यात सगळ्यात जास्त दूध कुठून येतं तर आपल्या नगरमधून। नगरला रोज 48 लाख लिटर दूध संकलित होतं। आता नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त दुभती जनावरे आहेत का तर नाही। 2 वर्षापूर्वीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 13,16,000 गाई म्हशी, 2,83,000 वासरे आणि 14,79,000 शेळ्या व मेंढ्या होत्या। 2 वर्षात साधारणतः 50,000 दुभती जनावरे वाढली असं समजू। पण तरीही रोज 48 लाख लिटर दूध संकलित होणं हा आकडा जरा शंकास्पदच होता। पण तरीही राज्यातील नंबर 1चं दूध संकलन करणारा जिल्हा म्हणून नगरकरांची कॉलर टाईट होत होती। परंतु गेल्या वर्षभरापासूनच याच टाईट कॉलरनं स्वतःहून मान खाली टाकली। नगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन स्थानिक गुन्हे शाखेने विविध तालुक्यांमध्ये छापे टाकून दूध भेसळीचे मोठे कारखाने आणि रॅकेट उघडकीस आणले। जिल्ह्यात प्रामुख्याने रासायनिक पदार्थ, पाल्मोलिन तेल, शॅम्पू आणि पावडर वापरून कृत्रिम दूध तयार करण्याचे प्रकार समोर आले। राहुरी, कोपरगाव, कर्जत, श्रीगोंद्यातील काष्टी, त्यानंतर जामखेडमधील फकराबाद असे एकामागून एक कारवायांचे धक्के बसत गेले। फकराबादमध्ये तर कहरच झाला। तेथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर आणि शेतवस्तीवर रसायनांचा वापर करून बनावट दूध तयार करण्याचा अड्डा उघडकीस आणला गेला। 200 लिटर अस्सल दुधामध्ये तब्बल 150 लिटर लिक्विड केमिकल आणि पाणी मिसळून 2000 लिटर कृत्रिम दूध तयार केले जात होतं। त्यापूर्वी काष्टीतही असाच बनावट दूध तयार करण्याचा कारखाना हाती लागला। श्रीगोंदा तालुक्यातून दररोज 1,60,000 लिटर दूध संकलित होत होतं। परंतु काष्टीचा कारखाना उद्ध्वस्त केल्यावर या तालुक्यात फक्त 60,000 लिटर दूध संकलित होऊ लागलं। म्हणजेच एकट्या श्रीगोंद्यात 1 लाख लिटर बनावट दूध तयार केले जात होतं। एकीकडे नगरमध्ये कारवाया होत असताना त्या तपासातून FDAच्या हाती आंतरजिल्हा भेसळ करणारी साखळी सापडली। 7 जुलैला पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये मोठी कारवाई झाली। त्यात 2,04,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला। 26 जणांवर गुन्हे दाखल झाले। त्या रॅकेटचे धागेदोरेही नगरपर्यंत आले। ज्या 26 जणांवर गुन्हे दाखल झाले त्यात राहुरी तालुक्यातील 3 नगरजवळील वाळकीतील 1 जण होता। शिवाय नगरचा एक मोठा ब्रँडही FDAच्या रडारवर आला। या तपासात नगरमध्ये बनावट दूध तयार करणारी एक भयानक साखळी असल्याचे समोर आले। मंचरच्या रॅकेटशी थेट संबंध आढळल्यामुळे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया व मोरवाडी येथील प्रमोद घोरपडे, सोनगाव सातरळ येथील प्रकाश कडू व अजित कारंडे आणि नगर तालुक्यातील वाळकी येथील शुभम गिरवले यांच्या दूध संकलन केंद्राची आणि व्यवहारांची सध्या कडक चौकशी सुरू आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जामखेड, काष्टी, कोपरगाव, राहुरीत यापूर्वी झालेल्या कारवायात तब्बल 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आता पुन्हा या 4 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत। याशिवाय नेवासा, शेवगाव, पारनेर, श्रीरामपूर या तालुक्यातील भेसळखोरही पोलिसांच्या रडारवर आहेत। त्यामुळे आरोपीची संख्या थेट 100च्या घरात जाण्याची शक्यता आहे। याच कारवाई दरम्यान शिर्डीतील पेढ्यांची कारवाई महत्त्वाची ठरली।
अजूनही ही कारवाई सुरूच आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लेखी आदेश पाठवून दूध, दही, खवा आणि तुपातील भेसळीवर थेट फौजदारी गुन्हे नोंदवण्यास सांगितले. राज्यात दुधात पाणी किंवा कोणताही बाह्य घातक पदार्थ मिसळून दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अत्यंत कडक आदेश देण्यात आले आहेत. या नवीन नियमावलीनुसार दोषी आढळणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकणार आहे. 5 जिल्ह्यात केलेल्या कारवाईत एफडीएनं तब्बल 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. नगर जिल्ह्यातील काही दूध संकलन केंद्रांवर एफडीएची नजर आहे. एफडीएनं हे सगळं उघड केल्यावर नगरकरांच्या जीवाशी कसा खेळ केला जात होता हे समोर येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.